तुम्हाला माहितीये का, व्हेनेझुएलामध्ये चालू असलेलं हे पूर्ण प्रकरण हे लाँग टर्ममध्ये भारताच्या अतिशय फायद्याचं ठरू शकतं. आणि म्हणूनच भारताने या सगळ्या प्रकरणावर अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की व्हेनेझुएलामध्ये जगातले सगळ्यात जास्त प्रूव्हन ऑइल रिझर्व्हज आहेत आणि नेमका भारताचा सुद्धा यावरच डोळा आहे. गेली अनेक दशकं खरं तर भारत व्हेनेझुएलामधनं ऑइल इम्पोर्ट करत होता. पण ट्रम्प सत्तेत आल्यानंतर हळूहळू व्हेनेझुएलावर निर्बंध लावले गेले आणि भारतात येणारी ही ऑइल इम्पोर्ट बंद झाली. काही वेळेला भारताला यातनं सुद्धा सूट मिळाली आणि भारताला अगदी डिस्काउंटेड प्राइसेसमध्ये हे ऑइल घेता आलं. व्हेनेझुएलामधून येणाऱ्या ऑइलचं वैशिष्ट्य असं की हे हेवी क्रूड आहे, म्हणजेच जगातल्या बहुतांश रिफायनरीजमध्ये हे रिफाईन करता येत नाही. जगात फार कमी रिफायनरीज आहेत ज्यात हे नीट रिफाईन होऊ शकतं आणि यातल्याच काही रिफायनरीज या भारतात आहेत. मुख्यत्वे करून जामनगरमध्ये असलेली रिलायन्सची रिफायनरी. पण व्हेनेझुएलावर असलेल्या सँक्शन्समुळे रिलायन्सला सुद्धा हे ऑइल घेणं बंद करावं लागलं होतं. पण आता मात्र गेम बदललाय. अमेरिकन कंपन्या आता व्हेनेझुएलामध्ये जाऊन पुन्हा ऑइल एक्स्ट्रॅक्शन सुरू करून आता हे ऑइल इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणणार आहेत. याचा अर्थ असा की इंटरनॅशनल मार्केटमध्ये पुन्हा एकदा ऑइल सप्लाय वाढेल आणि यानी तेलाच्या किमती पडू शकतात. पण त्याच वेळेला जगभरात फार कमी रिफायनरीज अशा आहेत जिथे हे ऑइल रिफाईन केलं जाऊ शकतं. म्हणजेच पुन्हा एकदा भारतीय कंपन्यांना हे ऑइल विकत घेण्याची संधी मिळणार आहे. आणि ही जर संधी मिळाली तर भारतीय कंपन्या अगदी डिस्काउंटेड रेट्समध्ये हे ऑइल पुन्हा विकत घेतील. याची दुसरी बाजू अशी की भारताचं सध्या रशियन ऑइलवर असलेलं डिपेंडन्सी सुद्धा कमी होऊ शकते. त्याशिवाय भारताची गल्फच्या देशांवर असलेली ऑइल डिपेंडन्सी सुद्धा कमी होऊ शकते. म्हणजेच भारताला आपली ऑइल इम्पोर्ट ही डायव्हर्सिफाय करता येईल. आणि जेव्हा आपली ऑइल इम्पोर्ट ही डायव्हर्सिफाय होईल त्यावेळेला आपल्याला या देशांशी बार्गेन सुद्धा करता येईल.